नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी. आज इयत्ता 9वी भूगोल या विषयाबद्दल आपण माहिती घ्यायचं आहे. तर प्रकरण 6 आहे सागर जलाचे गुणधर्म. या पाठाविषयी आपण सविस्तरपणे माहिती घेऊया. तर मागील इयत्तांमध्ये आपण सागर संदर्भात भरती, ओहोटी, प्रवाह यांचा अभ्यास केलेला आहे. या प्रकरणात आपण सागर जलाच्या काही प्रमुख गुणधर्मांचा विचार करणार आहोत. पहिल्यांदा आपण तापमान या मुद्द्याबद्दल विचार करूया. तापमान बघा, त्यामध्ये तापमान हा सागर जलाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. सागर जलाचे पृष्ठीय तापमान सर्वत्र समान नसते. सागर जलाच्या तापमानाची ही भिन्नता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. अक्षवृत्तीय दृष्ट्या विचार केल्यास सागर जलाचे पृष्ठीय तापमान विषुववृत्ताकडून ध्रुवांकडे कमी कमी होत जाते. विषुववृत्तीय प्रदेशात सरासरी तापमान 25 डिग्री सेल्सिअस, मध्य अक्षवृत्तीय प्रदेशात 16 डिग्री सेल्सिअस तर ध्रुवीय प्रदेशात 2 डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. म्हणजे याशिवाय सागर जलाच्या पृष्ठीय तापमानावर चक्रीवादळे, पर्जन्यमान, सागरी लाटा, प्रवाह, क्षारता, प्रदूषण, अभिसरण प्रवाह, ऋतू इत्यादींचाही परिणाम दिसून येतो. म्हणून सागरी प्रवाहाचा सुद्धा सागर जलाच्या तापमानावर परिणाम होतो. ज्या भागातून थंड सागरी प्रवाह वाहतात त्या भागात सागर जलाची पृष्ठीय तापमान कमी असते, तर उष्ण प्रवाहामुळे सागर जलाचे पृष्ठीय तापमान वाढते. अशा प्रकारे सागर जलाचे म्हणजे तापमानाबद्दल आपण माहिती पाहिलो. सागर जलाचे तापमान वेगवेगळ्या अक्षवृत्तीय भागात तसेच वेगवेगळ्या ऋतूंमध्ये खोलीनुसार कसं बदलते हे आकृती 6.1 मध्ये दाखवलेले आहे. या आकृतीचं व्यवस्थितपणे आपण निरीक्षण करूयात. इथं आहे खोली आणि महासागर जल तापमान आहे. एकीकडे काय दिलेले आहेत, खोली मीटरमध्ये दाखवलेले आहेत आणि तापमान सेंटीग्रेडमध्ये दाखवलेले आहेत. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे आकृतीचं व्यवस्थितपणे निरीक्षण करू शकता आणि खालील प्रश्नांची उत्तरे तुम्ही देऊ शकता. आता सागर पृष्ठावरून बहुतांशी सूर्यकिरणे परावर्तित होतात, तर काही प्रमाणात सूर्यकिरणे सागराच्या ठराविक खोलीपर्यंत पाण्यात शिरकाव करू शकतात. परिणामी वाढत्या खोलीनुसार सूर्याच्या उष्णतेची तीव्रता कमी होत जाते. त्यामुळे सागर जलाच्या तापमानात 2000 मीटर खोलीपर्यंत घट होत जाते. 2000 मीटर खोलीनंतर सागर जलाचे तापमान सर्वत्र सारखे आढळते. ध्रुवीय प्रदेशापासून विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत सर्वत्र सुमारे 4 डिग्री सेल्सिअस असते. म्हणजे खोलीनुसार सागर जलाचे तापमान सुमारे 4 डिग्री सेल्सिअस पर्यंतच कमी होते. त्यामुळे जास्त खोलीवरील सागर जल कधीही गोठत नाही. विषुववृत्ताजवळ सागर जलाच्या तापमानात खोलीनुसार जास्त बदल होतो, तर ध्रुवीय प्रदेशात तापमानातील फरक कमी असतो. भूवेष्टित समुद्र व खुल्या सागर जलाच्या तापमानात भिन्नता आढळते. भूवेष्टित समुद्राची क्षारता जास्त असल्याने या समुद्र जलाचे तापमान खुल्या समुद्र जलापेक्षा जास्त असते. अशी परिस्थिती भिन्न अक्षवृत्तीय भागात असते. अशा प्रकारे तापमानामध्ये आपण तळाकडील सागर जलाचे तापमान गोठण बिंदू खाली गेले असते तर काय झाले असते, असे प्रश्न जरा डोके चालवण्यासाठी विद्यार्थ्यांना देऊ शकतो. त्याशिवाय आपण जे अन्न खातो त्यामध्ये मीठाचा वापर केलेला असतो. विविध रसायने आणि औषधे तयार करण्यासाठीही मीठाचा वापर केला जातो. शिवाय पदार्थ जास्त दिवस टिकावेत म्हणूनही मीठ वापरले जाते. मिठाचा वापर बर्फ तयार करण्याच्या कारखान्यातही करतात. 5 पाठमधील प्रयोगात तुम्ही मिठाचा वापर कशासाठी केला जातो हे पाहिलात. म्हणजे मिठागराच्या माध्यमातून आपण सागर जलातील क्षार गोळा करत असतो. क्षारतेमुळे सागर जलाची उद्धरण क्षमता वाढते. त्याचा फायदा जलवाहतुकीसाठी होतो. जर सागर जलाची क्षारता प्रमाणापेक्षा जास्त असेल तर त्या पाण्यातील जीवसृष्टी काय होते, नष्ट होते. अशा प्रकारे आपण सागर जलाची क्षमता म्हणजे क्षारता प्रमाणापेक्षा जास्त असेल तर काय होईल, त्या पाण्यातील जीवसृष्टी काय होते, नष्ट होत असते. आता एका मोठ्या उबट भांड्यात 1.5 लिटर पाणी घ्या. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे, आरोग्याच्या दृष्टीनं जर बघा पॉइंट 1 मध्ये आरोग्याच्या दृष्टीने पाणी सुरक्षित ठेवायचं असेल तर भांड्यातील पाणी फक्त चव घेण्यासाठी, ते पिण्यासाठी नाही. पाण्याची चव घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने चूळ भरण्यास सांगावं. हे विद्यार्थ्यांना आपण सांगू शकतो. एका मोठ्या उबट भांड्यात 1.5 लिटर पाणी घ्या आणि पाण्यात 100 ग्रॅम मीठ टाका आणि ढवळा.
हे आकृती 6.2 मध्ये दिलेले आहेत. आता सारख्या आकाराची 3 भांडी घ्यायचं आहे. 3 भांडी घ्यायचं आहे. ओळखण्यासाठी तिन्ही भांड्यावर वेगवेगळ्या रंगाचे ठिपके द्यायचे आहे. आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे ठिपके द्यायचे आहे. आकृती 3.2 नंतर 3.1 आपण पाहतो आहोत. ओळखण्यासाठी काय करायचं आहे, आता अगोदर काय करायचं आहे, एका मोठ्या उबट भांड्यात 1.5 लिटर पाणी घ्यायचं आहे. पाण्यात 100 ग्रॅम मीठ टाकायचं आणि ढवळायचं. नंतर सारख्या 3 आकाराच्या 3 भांडी घ्यायचं आणि ओळखण्यासाठी तिन्ही भांड्यावर वेगवेगळ्या रंगाचं कलर किंवा ठिपके द्यायचं आहे. 3 भांड्या आपण घेतलेल्या आहोत. बघा, या 3ही भांड्यांमध्ये मीठ मिश्रित पाणी समप्रमाणात भरायचं आहे. पाणी भरल्यानंतर भांडी निम्मी रिकामी राहतील याची काळजी घ्यायचं. मग सर्वांनी या पाण्याची चव घ्या आणि 3 भांड्यांपैकी एक भांडे सूर्यप्रकाशात ठेवायचं. त्यावर जाळीचे झाकण घाला. पुढचं आहे, एक सूर्यप्रकाशात ठेवलेला आहे आणि उरलेली दोन्ही भांडी वर्गखोल्यात ठेवायचं आहे. त्या भांड्यावरही जाळीचं झाकण ठेवायचं आहे. हे वर्गखोलीत ठेवलेलं आहे, त्यावरही जाळीचं झाकण ठेवलेलं आहे. म्हणजे वर्गातील फक्त एका भांड्यात दररोज अर्धा ग्लास थोडे गोडे पाणी मिसळत राहा. फक्त एका भांड्यात काय करायचं आहे, दररोज अर्धा ग्लास गोडे पाणी मिसळायचं आहे. 3-4 दिवसांनी तिन्ही भांडी एका ठिकाणी आणा आणि भांड्यातील पाण्याच्या पातळीचं निरीक्षण करा आणि नोंद करा की तिन्ही भांड्यातील पाण्याची चव सर्वांनी घ्या. चवीत कोणता फरक वाटतो ते अनुभवा. प्रत्येक भांड्यातील पाण्याची पातळी व चवीबाबत किमान एक ओळ तुम्हाला लिहायचं आहे. अशा प्रकारे आपण प्रयोग करू शकतो. विद्यार्थ्यांनी पाण्याचं चव घेतलेलं आहे त्याच्याबद्दल वर्णन करतील. कोणत्या भांड्यातील पाणी जास्त किंवा कमी झालेलं आहे हे पाहता येईल, किंवा सूर्यकिरणाच्या प्रकाशात ठेवलेलं भांड्यातील पाणी कमी झालेलं असेल, त्या भांड्यातील पाणी जास्त किंवा कमी होण्याचं कारण काय असेल, किंवा त्या भांड्यातील पाण्याचा खारटपणा कमी अधिक होण्याचं कारण काय असावं हे सुद्धा विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचं बाष्पीभवन काय होतं, जलद गतीने होतं. बाष्पीभवनामुळे पाण्याची वाफ होऊन काय होते, पाणी कमी होते, परंतु क्षार ते तेवढंच राहतात. म्हणजे त्यामुळं उरलेल्या पाण्यात क्षाराचे प्रमाण वाढते, म्हणजेच पाण्याचा खारटपणा हा काय असतो, वाढत असतो. आणि बाष्पीभवन जास्त आणि गोड्या पाण्याचा पुरवठा कमी असणाऱ्या भागात सागर जलाची क्षारता जास्त असते. पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण कमी आणि गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त प्रमाणात असणाऱ्या भागात सागर जलाची क्षारता कमी आढळते. म्हणजे पाण्याचे बाष्पीभवन कमी आणि गोड्या पाण्याचा पुरवठाही कमी अशा भागात सागर जलाच्या क्षारतेत फारसा फरक पडत नाही. अशा प्रकारे पाहिलेलं आहोत. तर पृथ्वीवरील तापमान वितरणातील असमानता, गोड्या पाण्याचा पुरवठा व त्यातील असमानता इत्यादी बाबी सागर जलाच्या क्षारतेवर परिणाम करतात. उष्ण कटिबंधात तापमान जास्त असते, तेथे बाष्पीभवनाचा वेगही जास्त असतो, त्यामुळे सागर जलाची क्षारताही जास्त असते. विषुववृत्तापासून साधारणतः 5 डिग्री अंश उत्तर व 5 डिग्री दक्षिण अक्षवृत्तादरम्यानच्या शांत पट्ट्यात आकाश जास्त काळ ढगाळ असतो व दररोज आरोह प्रकारचा पाऊस पडतो. म्हणजे उष्ण कटिबंधातील कांगो व अमेझॉन सारख्या मोठ्या नद्या महासागराला मिळतात, त्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठाही जास्त होत असतो. परंतु अधिक तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो, परिणामी या प्रदेशात क्षारतेचे प्रमाण मध्यम असते. म्हणून मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यात 25 डिग्री ते 35 डिग्री उत्तर व दक्षिण पर्जन्यमान कमी असते व नद्यातून येणाऱ्या गोड्या पाण्याचा पुरवठाही कमी असतो. या पट्ट्यांमध्ये वाळवंटी प्रदेश आहेत, त्यामुळे तेथील सागर जलाच्या क्षारतेत वाढ झालेली आढळते. म्हणजे समशीतोष्ण कटिबंधामध्ये सूर्यकिरणे तिरपी पडत असल्याने तापमान कमी असते, तसेच बर्फ वितळण्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा देखील काय असतो, जास्त असतो. म्हणून या कटिबंधात वाढत्या अक्षांशानुसार सागर जल क्षारता कमी होत जाते. म्हणजे ध्रुवांकडे तापमान खूप कमी असते, ध्रुवीय प्रदेशात बाष्पीभवनाचा वेगही कमी असतो, त्यामुळे सागर जलाची क्षारता हे काय असते, कमी असते. भूवेष्टित समुद्राची क्षारता जास्त असते, तर खुल्या समुद्राची क्षारता त्या मानाने कमी आढळते. कारण भूवेष्टित समुद्रात बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो, तसेच मोठ्या नद्यांकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्याचा अभाव असतो, त्यामुळे भूवेष्टित समुद्र खुल्या समुद्रातील क्षारतेत भिन्नता आढळते. म्हणून उदाहरण म्हणजे भूमध्य समुद्राची सरासरी क्षारता सुमारे 39 डिग्री आहे, तर महासागरांपैकी क्षारतेचे प्रमाण जास्त असलेल्या अटलांटिक महासागराची सरासरी क्षारता सुमारे 35 डिग्री इतकी आहे. तर भारताच्या संदर्भात विचार केला
तर पूर्वेस बंगालचा उपसागर, पश्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी लाभलेली आहे. पूर्व किनारपट्टीवरील सागर जलाची क्षारता 34 डिग्री आहे तर 0 असून पश्चिम किनारपट्टीवरील सागर जलाची क्षारता 35% 0 एवढी आहे. म्हणजे पश्चिम किनारपट्टीवरील सागर जलाची क्षारता अधिक असण्याचे कारण काय असावे हे आपल्याला शोधायचं आहे. तर पुढचं आहे घनता. घनताबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. बघा, सागरी जलाचे तापमान आणि क्षारता हे दोन गुणधर्म सागरी जलाची घनता नियंत्रित करतात. म्हणजे तापमान कमी झाले की पाण्याची घनता वाढते, थंड पाण्याची घनता जास्त असते, तसेच अधिक क्षारता असणाऱ्या पाण्याची घनताही जास्त असते. त्यामुळे काही वेळा जास्त क्षारता असलेल्या पाण्याचे थराचे तापमान कमी असले तरीही त्या जलाची घनता इतर जलाच्या घनतेपेक्षा जास्त असते. याउलट जास्त तापमान व कमी क्षारता असलेल्या सागरी जलाची घनताही कमी असू शकते. म्हणून आकृतीमध्ये दिलेले आहेत सागर जलाचे तापमान, क्षारता व घनता यांचे खोलीनुसार वितरण केलेले आहेत. आकृतीमध्ये सागर जलाचे तापमान, क्षारता व घनता यांचे खोलीनुसार वितरण केलेले आहेत. आकृती 6.10चे निरीक्षण आपण करणार आहोत. तर खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तर हे आपल्याला द्यायचं आहेत. बघा, अशा प्रकारे त्यातील क्षारता, तापमान व घनता यांचे सरासरी प्रमाण सागर जलाच्या खोली संदर्भात आलेखात दिलेलं आहे आणि सागर जलाची घनता ही तापमान व हालचाली सागरी प्रवाहाच्या स्वरूपात पाहायला आपल्याला मिळतात. जास्त खोलीवर वारे, सूर्यप्रकाश व सागर जलाचे प्रवाह यांचा परिणाम होत नाही. त्यामुळे सागर जलाच्या तिन्ही घटकांमध्ये 1000 मीटर खोलीनंतर फरक पडत नाही. म्हणून तर सागरी प्रवाहाची निर्मिती ही सागरी पाण्याच्या गुणधर्मातील भिन्नतेमुळे होत असते. सागरी प्रवाह हे जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून कार्य करतात. सागरी प्रवाहामुळे तापमानाचे नियंत्रण होत असते. प्रादेशिक हवामानावर सागरी प्रवाहाचा परिणाम होत असतो. अशा प्रकारे इथे आपला प्रकरण संपतो. नमस्कार.